आज आपण चटकदार चविष्ट पनीर चीज बॉल बनवलेले आहे। चीज बॉल अप्रतिम झालेले आहे। करायलाही अगदी सोपे आहेत। बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजी। तर अशा प्रकारे तुम्ही चीज बॉल करून पहा। फारशी मेहनतही लागत नाही, करायलाही अगदी सोपे आहेत। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी आपण 200 ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात। एक वाटीभर गाजर किसून घेतलेला आहे ते घालूयात। एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालायची आहे। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही वापरल्यात तरी चालेल। एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि चिली फ्लेक्स घालूयात एक चमचा। अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। एक चमचा पिझ्झा हब्स घालूयात। अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा जिरा पावडर घालूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आणि बॉल्स कुरकुरीत होण्याकरता 2 चमचे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। साधारण एक मोठी वाटी ब्रेड क्रम्स घालूयात आणि 2 चमचे बेसन घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मिरेपूड घालूयात आणि कसुरी मेथी घालायची आहे। सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, जसं हवं तसं पाणी घालून हे पीठ अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे। वाटीमध्ये 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे। मैद्याऐवजी या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकता आणि पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चीज ठेवायचं आहे, सील करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा त्याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे। ह्या ठिकाणी सील अगदी व्यवस्थित केलं गेलं पाहिजे की जेणेकरून चीज हे बाहेर येणार नाही, नाहीतर तळताना चीज बाहेर येईल आणि बॉल फुटू शकतात। मैद्याच्या पाण्यामध्ये डीप करून घेऊ आणि ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे चीज बॉलचे कव्हर हे अगदी कुरकुरीत होतात। तर अशाच प्रकारे आपण सर्व बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी सर्व बॉल्स बनवून तयार आहेत। या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर बॉल्सला छान लालसर कलर येईपर्यंत बॉल्स आपण छान तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी पहिली बॅच आपली तळून तयार आहे, काढून घेऊ आणि अशाच प्रकारे इतर बॉल्सही छान तळून घ्यायचे आहे।
तर हे बॉल्स तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबरही सर्व करू शकता किंवा दही बरोबर सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबरही सर्व करू शकता। तर तुम्ही पाहू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजी पनीर चीज बॉल आपले तयार आहेत। करायला अगदी सोपे आहेत, खायला खूप चविष्ट लागतात। तर अशा प्रकारे तुम्ही पनीर चीज बॉल करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।